प्रत्येक आवाज चढून बोलू नको काय तुला मी गुढी सांगाल आवाज चढून बोलायचं कसं बोललाय 500 रुपये माझ्या संग भांडलाय तुम्ही मी काय स्वतःला खाल्ले का लोकांचे नवरे बघा बायकाला 5-5 हजार रुपये खर्चाला देतात तुमच्याकडे मला दुसऱ्याचं बोलून काय बघत काय बघायचं ते बघायचं मी बघत जाईल तू मला डोकं नको लावू माझ्याचं ए रमीला अगं अगं ऐक ना ते परवाच्या दिवशी तुला मी 500 रुपये दिले मला परत दे ना मला काम आहे जरा माझं अर्जंट कसले 500 अगं मी परवाच्या दिवशी हा रविवार दिले होते ना रविवार तू मागितलं होतं ना मला 500 रुपये पाहिजे म्हणून दे पटकन जा मला जायचंय मला काम आहे जरा ते बाजारला जाताना दिलते तेव्हा का मग ते बाजार आणलं ना मी बाजार काय मला म्हणलं नव्हती मला 500 रुपये पाहिजे काहीतरी बोलत होती मला तुम्ही म्हणलं की भाजीपाला आणायचे मला पैसे द्या सुट्टे मागितले होते तुम्ही म्हणजे 500ची नोट घेऊन जा मग दे ना मग जाय मला जायचंय आपण भाजीपाला आणला ना त्याचा मी आता 500 रुपयाचं आणलं म्हणजे 330 का 340 का भाजीपाला आणला आणि तेलाची पिशवी एक आणली मी आता 13 काय 12 रुपये उरले तिथे आहे बघा टेबलवरती 12-13 रुपये मग आता 500 मधून अगं तुझ्याकडे काय पैसे टेकतात का नाही का हा मी माझं एवढं अर्जंट काम होतं मला आता काय तू एवढं पैसे खर्च कसं बोललाय 500 रुपये वरून माझ्या संग भांडलाय तुम्ही मी काय स्वतःला खाल्ले का विषय खाण्याचा नाही ग माझा प्रॉब्लेम आता मला लागत होती इमर्जन्सी मला पाहिजे होते ना बरं थांबा पैशाचा विषय काढलाय ना थांबा मला तुमच्याशी बोलायचंय हे बघा तुम्ही मागं पण मला 2-3 वेळेस बोलले होते पैशावरूनच मला बरं का तर मी तुमच्याशी नाही का गप ऐकून घ्यायची काय बोलत होते आणि कधी भांडण झाली का नाही मी तुम्हाला म्हणायची मी कामाचं मी ह्यावरून खरंच कामाला जाणार आहे बरं का मी माझं सगळं बघितलंय काय मला जाणार आहे हा मी ह्या सगळं कामाला जाणार आहे मी माझ्या मैत्रिणीला फोनवर एकदा बोलले होते की बाबा मला कुठं काम असेल तर सांग तिने सांगितलंय नाही का बॉक्स पॅकिंगचं काम आहे आणि 15 नाही हो काय म्हणते ती बाई हा 10-15 हजार काहीतरी पगार वाटतं ते कट होऊन काहीतरी 10,000 रुपये हातात येणार आहे ते त्याच्यामध्ये माझं भागत आहे मला तुम्हाला ना मागायची गरज नाही ना तुमच्याकडनं घ्यायची गरज नाही मला ना ही माझी किंमत नाही कशी 100-200 रुपयाची झाली काय एवढं का त्वरात सांगायला लागलेस मला नाही मी जाणार आहे ह्यावेळेस कामाला आणि बायांचंच काम आहे ते तुम्ही किती संशयखोर आहे ना ते मी मला चांगलं माहिती आहे हा तिथं माणसं असतील मग सुपरवायझर असतील मग या असेल त्या असेल मॅनेजर असतात असं पण बोलताय तिथं कोण असेल तिथं फक्त बायकांचं काम आहे आणि तिथं असं गोडाऊन नाही वाटतं तिथं बॉक्स पॅकिंग नाही तर काय आहे पॅकिंग मला माहित नाही पण ती म्हणली एकदा ये इथं आणि बघ म्हणली तिला 15,000 पडतोय मला सुरुवातीला काय तर 10,000 देणार आहे तिथे माझं भागतंय त्याच्यामध्ये आणि मी सगळं घरातलं करून जाते बरं का मला आता तुम्हाला ही वेळ येणार नाही विचारायचं तुझं डोकं बी आहे का जागेवर काय तुझं काय बोलायलेस काय नाही का आता कसं मिरच्या लागल्या कुठला विषय कुठं न्यायला लागलेस आता कसं मिरच्या लागल्या कुठला विषय कुठं न्यायला लागले कुठला विषय कुठं म्हणजे तुम्हाला तू एवढं त्वरात काय बोलायची गरज मला शोभतंय का म्हणलं काय शोभतंय का मी तुला 500 रुपये दिले ते परवा दिवशी तुला म्हणलं फक्त परत दे मला मी काय तुला बोललो परत कशा मग घेतलं होतं कशाला मी परत यायला घेतलं होतं का एवढं 500 रुपये संपोस तर मला काम मी काय स्वतःला खाल्ले का पैसे स्वतःला खाल्ले का पैसे मी मला आवाज चढवून बोलू नको तू काय आवाज चढवून बोलू नको लांबून बोला लांबून प्रत्येक आवाज चढवून बोलू नको काय तुला मी गुढी सांगाल आवाज चढवून बोलायचं नाही मला दात लागला की नीट बोल आणि तुझं कोणी तुला ठरवलं कामाला जायचं हे करायचं तुम्ही कुणी ठरवलं म्हणजे मी ठरवलं माझं हे उठतं माझं सारखं तुम्हाला 5-50 रुपये मागत बसू काय मी देणार तर काहीच नाही आणि दिलं की वरनं तो तेगार असतो आणि लोकांचे नवरे बघा बायकाला 5-5 हजार रुपये खर्चाला देतात तुमच्याकडनं मला दुसऱ्याचं बोलून दाखवू नको मला लय चिडा ना का दुसऱ्याचं बोलून दाखवल्यावर काय दुसऱ्याचं बोलून दाखवू का काय अहो सुद्धा बसाव तुम्ही हात उचलायचं नाही तुम्हाला सांगाले घरात पोरं पण आहेत काय प्रत्येक गोष्टीला हात उचलताय माझ्यावर कशी जातीच बघतो की कामाला मी आले तुम्ही गेल्यावर जाणार आहे मी तेव्हा काय तोडून ठेवतो मी मग द्यायचं मला खर्चाला पैसे खर्चाला आता बस संपलं 500 रुपयाचं मला गपचूप 5,000 रुपये मला खर्च हिशोब देते 500 रुपयाचा हिशोब पाहिजे मला सगळा जा नाही तर चिठ्ठीवर लिहिलंय बघ कुठं खर्चिलं काय खर्चिलं चिठ्ठीवर लिहिलंय की बघा जाऊ की बघा चिठ्ठीवर लिहिलंय ते तिथं काय ते तेलाची पिशवी मी सोडून हे केलं तेल भरलं याच्यामध्ये मी काय स्वतःला खाल्ले नाही रुपया कमायचे एवढा असेल ना तुम्हाला 5,000 रुपये खर्चाला द्यायचे प्रत्येक महिन्याला काय आणि विचारायचं नाही मग नसेल तर माझं मी कामाला जाणार ते काय मला काय झाड लागलं का घरी 5,000 तुमचं तुम्ही बघायचं 5,000 खर्चाला दे तुमचं तुम्ही बघायचं ते उठता बसता नुसतं मला आवाज का वाढवा लागले का तू आवाज वाढू नको तुम्ही माझा अपमान करताय बरं का अपमान करतो तुम्हाला तुमची लाज वाटली पाहिजे आवाज खाली करून बोलती का तू माझ्या संग ही तुमची लायकी तुझी काय आहे माहिती आहे मला लायकी माझी माहिती म्हणून कामाला चालले ना मी जाऊ दे ना मग मला तुमच्या दम नाही ना मला पैसे द्यायचा मग माझं जाते कामाला आणि मोठे मला सांग केली नाही घातली पैसे दिले तिच्या आईला मला डोक्याला ताप झाला नुसता 500 रुपयासाठी जीव काढायला लागलाय नुसतं ते पण मी काय स्वतःला खाल्ले काय मग मी मला जा तू जाणारच आहे मी जाणारच आहे जाणारच आहे मी घरातलं सगळं काम बिम तूच करायचं तसं नाही
दोघं जर पैसे कमवतात ना. नाही 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 याच्यासाठी मेन हिथं मेन बी आहे म्हण की. मी सकाळच आवरून जाते, संध्याकाळ तुम्ही आवरायचं. नको ती नाटकं नको माझ्यापाशी चालणार नाही अजिबात इथं काय. तुम्हाला जर नको असेल ना तर गपचूप मला 5,000 रुपये घर खर्चायला द्यायचं. 5,000 रुपये नाही. नसेल तर माझं मी माझं कामाचं बघते. कशी जा काय बघती काय बघायचं काय बघायचं ते बघायचं मी बघत जाईल. तू मला डोकं नको लावू माझ्या संग लय काय. हुंडरायची तसली नाटकं माझ्यापाशी नाही चालणार, बाहेर पडायची मला फालतू समजू नका काय. मी पण 4 बायकांनी बोलते, मला माहिती आहे प्रत्येकाच्या घरात कसं असतंय ते. कुणी कान भरलं बायकांच्या हातात का नाही पैसे किती असतात मला किती माहिती आहे. माहिती माझ्या अकाउंटला साधं किती 14 रुपये माझ्या अकाउंटला. ही तुमची लायकी आहे. बायकोच्या अकाउंटला तुमचे साधं 500 रुपये सुद्धा नाहीत. ते बहिणी बाई चालले स्वतःच काढून घेताय तुम्ही. कुणी कान भरले तर मला काळ समजायला लागले की. समजायला लागले. ओ जाऊ येत ना. नको ती नाटक ही बायांचं ऐकून ही कान भरून हे असलं बुद्धी चालते तुझी बुद्धी भ्रष्ट झाली ना. उलट नाही बसा तुम्हीच करत. बघतो की तू कशी जाते बाहेर.